गार्ड चेंज करता तो तुम्ही खेळाडू कक्षामध्येच चेंज करून जायचं आहे. जर तुम्ही मैदानामध्ये केलात तर तुम्हाला पेनल्टी लागेल, हे लक्षात असू द्या. आणि सामना बरोबरी झाला तर सर्वप्रथम असोसिएशनच्या मान्यतेनुसार तुम्हाला विकेटचा विचार केला आणि विकेटची बरोबरी झाली तर मग टॉसला महत्व दिलं जाईल. चेंडू कधी हरवला, भिजला, फुटला तर तुम्हाला नवीन दिलं जाईल. तर ऐकूया आवाज साई पाटील यांचा. थँक्यू योगेश. पराक्रम हे तुमचे करती क्षितिजा लावफाण, तव चरणी नतमस्तक व्हावे अर्पुणी तणमध धन प्राण. अशा शिवचरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. एका बाजूला उसाटणे आणि विरोधात नावाळी असे दोन संघ सज्ज झालाय. पहिला चेंडू सागर स्ट्रायकिंग एंडला, सुरेख चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण गती पाहू शकता गोलंदाज कुणाल पाटील कडनं. एका बाजूला सागर पाटील इन्फॉर्म फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. साथीला प्रशांत पाटील आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजीवरती कुणाल पाटील. दोन्ही संघ इन्फॉर्म संघ आहेत. जुईच्या मैदानावरती दमदार कामगिरी नावाळीची आपण पाहिली होती. तर वेलकम उसाटणे सध्याच्या घडीला अतिशय चांगला फॉर्म. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका इनफिल्डच्या वरून देखना फटका. यावेळेस मात्र चेंडू जाईल तो डीप पॉइंट सीमा पार. पहिला खणखणीत चौकार फलंदाज सागर पाटील कडनं. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार. एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानामध्ये आपण पाहतोय. कारण की दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर एका कॅलिबरचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे चित्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल. राईट ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंच आमच्या दिशेनं इशारा देत आहेत की हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ, 5 धावा डबल करते. अतिशय दैदिप्यमान अशी स्पर्धा आपण अनुभवतोय. मैदानाच्या चौफेर मैदानाचं सुशोभीकरण, स्टँड देखील आहेत आणि भव्य दिव्य व्यासपीठ देखील आपण पाहतोय. आणि व्यासपीठासमोर भली मोठी करंडक पाहायला मिळतात. आणि आकर्षक प्राइज या स्पर्धेचं आकर्षण मालिकावीर बाईक आहे. मात्र फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. सागर पाटीलला परतावं लागेल ज्याच्यासाठी जालं विणलं होतं आणि त्या जाल्यामध्ये मात्र अडकला. पहिला धक्का उसटण्याला फलंदाज सागर पाटील. बॅक टू द पवेलियन. आमस्त आणि अनेक प्रेक्षक त्यांचे सामना पाहण्यासाठी येत असतात शाकाळ मैदानाच्या आतमध्ये. तर निश्चित ज्या संघासाठी खऱ्या अर्थानं सातत्यानं आपण पाहतोय ज्या संघाला पुरस्कृत केलं जातंय, उमेश असतील, तदनंतर प्रवीण पाटील असतील, यांच्या माध्यमातून खास समर्थन आणि सपोर्ट आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र क्रिकेटचा देखना फटका. दोन खेळाडूंच्या मधोमध हा फटका एक्झिक्यूट केला होता. चेंडू जातो तो वेगानं सीमा पार. हा दुसरा चौकार येतो ह्या सत्रामध्ये आणि या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या वेगानं पुढे सरकते, जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. तर सामना पाहत असताना निश्चित आमचे संतोष पाटील असतील, धनाजी पाटील असतील, तसेच आमचे अंकल असतील, त्यांना विनंती असेल जर आपण इथवर असाल तर या आपण व्यासपीठावरती. दरम्यान मात्र फलंदाज बाद झालाय. एक फटका, सुरेख फटका, पुस्तकी फटका पाहिला होता. मात्र त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा वापर करत असताना विकेट गमावले शाकाळनं. गरज नव्हती. एकतर अगोदर सागर पाटील बाद झाले होते. संघावरती थोडंसं दडपण होतं, इथे सावरायला हवं होतं, ते न करता यावेळेस मात्र विकेट गमावली आहे. दुसरा धक्का. अतिशय चांगलं षटक मानावं लागेल गोलंदाजी करत असताना कुणाल पाटीलचं. सन्माननीय राहुल भंडारी चिंचोली गाव यांचे या ठिकाणी आगमन झाले. शिवसेनेतील एक मोठं नाव. बंधू या स्टेजवरती मनपूर्वक आपलं स्वागत आहे. अच्छा सगळ्या प्रसंगी एनडी शेठ पाटील यांच्या वतीनं मी विनंती करतो आपण लगेचच स्टेजवरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. निश्चित पाहुण्यांची मांदी आली जणू काही अशा प्रकारचे चित्र आपण सातत्यानं कालच्या दिवसापासून पाहतोय. दिनांक 5 ते दिनांक 9 अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. मात्र स्पर्धेमध्ये काल काय आघात झालं आणि आज देखील तशाच प्रकारचं चित्र आपण पाहतोय. अनेक मान्यवर आणि अनेक प्रेक्षक देखील आहेत. दरम्यान हा चेंडू शफल झाले होते. यावेळेस मात्र पॅडल स्वीप करायचं होतं, ते हुकलंय मी म्हणेन आणि सरळ चेंडूनं वेध घेतला यष्टनचा.
तिसरा धक्का. षटक क्रमांक पहिलं पॉवर सर्कलचा आपण पाहतोय. मात्र कुणाल पाटीलचं काय षटक राहिले नावाले टीमसाठी. एका बाजूला जर आपण विचार केला तर जय हनुमान कोटकर नावाली संघ आपण पाहतोय, ज्या संघानं टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यांनी जो निर्णय स्वीकारला होता त्याला योग्य ठरवलंय गोलंदाज कुणाल पाटीलनं. तब्बल 3 फलंदाजांना मात्र माघारी यावं लागलंय. नवीन फलंदाज ऋतिक पाटील. पहिल्या षटकाची सांगता एका षटकाखेरीस 3 गडी बाद धावसंख्या धापडकरती पाहायला मिळते 9 धावा. त्यामध्ये 2 चौकार देखील आपण पाहिले. एक चौकार आला होता सागरच्या बॅटमधनं आणि एक चौकार आपण पाहिला होता तो शाकाळच्या बॅटमधनं. 2 महत्वपूर्ण फलंदाज मी म्हणेन इथनं जरूर बाद झालेत. आता जिम्मेदारी असेल ती प्रशांत आणि अजूनही पहिल्या बॉक्समध्ये संकेत आहे, जो संघाचा संगणक आहे, बॅकबॉन ज्याला म्हटला जातो या टीमचा, तो अजूनही निश्चित शेष आहे. मात्र तो कधी मैदानात येईल याकडे निश्चित तमाम प्रेक्षकांचं लक्ष जरूर आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज शिवम गोंधली अतिशय गुणवान आणि चांगल्या दर्जाचा गोलंदाज मी म्हणेन नावाळी टीमचा, की सातत्यानं अनेक विक्रम या गोलंदाजच्या नावावरती रफ्तार का सौदागर मानला जातो तो नावाळी संघाचा. अतिशय चांगला संघ नावाळी संघ. अनुभवाने परिपूर्ण देखील खेळाडू ह्या संघामध्ये पाहायला मिळतात. तर एका बाजूला युवा जोश शिवम सारखा गोलंदाज देखील आपण पाहतोय राईट मोर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू अप्रतिम फटका, क्लासिकल फटका ज्याला आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. तो फलंदाज प्रशांतच्या बॅटमधनं 2 क्षेत्ररक्षकांची त्याने पाहणी केली. एक क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला होता, एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला. त्या दोघांमधून हा मात्र चौकार त्यानं भेदलाय. सुरेख फटका. सातत्यानं प्रश्नावरती मात्र सलामीची जबाबदारी दिली जाते उसाटणे टीम कडनं आणि आता मात्र त्याला पुढे सरसवत चांगला खेळ करावा लागेल. एक दमदार चौकार जरूर आलाय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र आडव्या बॅटनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. तो ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दूरवरनं येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलटले. चांगलं क्रिकेट. कारण की एकंदर क्षेत्ररक्षणाची पाहणी करत अशा प्रकारचे फटके दाखवणं ही काळाची गरज आहे आणि ही मॅचची गरज आहे मी म्हणेन. कारण की सुरुवातीला 3 धक्के लागलेत, तिथनं संघाला सावरणं हे कार्य करावं लागेल. ते प्रशांतला, साथीला नौका फलंदाज आलाय तो म्हणजेच ऋतिक पाटील, या 2 फलंदाजांना मात्र ते कार्य करावं लागेल. एका बाजूला शिवम गोंधली पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्याला, त्यानंतर मात्र ह्या 2 धावा. एकंदरीत धावसंख्येला आकार 15 धावा धपळकावरती. दरम्यान हा चेंडू आडव्या पट्ट्यानं प्रहार केला. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ॲक्युरेट त्याच्या हातामध्ये झेल. राहुल पवार होते त्या ठिकाणी, त्यांच्याकडनं कोणतीही चुकी होणार नाही. फलंदाज यावेळेस मात्र बाद झालाय. प्रशांत हा 4था फलंदाज तब्बल गमावलाय तो म्हणजेच शिवम 11 वेलकम उसाटणेनं. उंच 6 टायमिंग शॉट आपण पाहतोय आमच्या डीजे कडनं. फलंदाजचं जरी टायमिंग चुकलं असेल तरी मात्र आमचा डीजे मास्टर चुकणार नाही हे आपण पाहू शकता. आणि जे सॉन्ग ऐकलं आपण एकनाथ माली यांच्या शुभ वाणीतनं ते सॉन्ग ऐकलं आणि सातत्यानं क्रिकेटवरती अशी गाणी त्यांची आपल्याला ऐकायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील. नौका फलंदाज इन नेट क्रमांकाचा विचार केला तर 6व्या नंबरवरती हा फलंदाज. आतापर्यंत टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज माघारी परतलेत. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा. ज्या खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये धावसंख्येचा उच्चांक आपण पाहिला तब्बल 96 धावसंख्येचा, म्हणजे ही खेळपट्टी फलंदाजांना योगदान देते. त्या खेळपट्टीवरती आजच्या दिवसामध्ये मात्र मोठी धावसंख्येचा जर विचार केला तर ब्राह्मण करवलेनं 50 नोंदवल्या होत्या, त्यांच्या विरोधात मात्र ती धावसंख्या चेस केली चिंचवलीनं. म्हणजे इथे आज मात्र तेवढं मोठं टार्गेट आतापर्यंत पाहायला मिळालं नाही. दरम्यान फटका चांगला आहे, दूरवरनं क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र चेंडूला रोखलंय त्यानं अंतिम टप्प्यामध्ये आणि तोपर्यंत 3ऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण. थोडीशी रिस्क जरूर होती. नितीन डेंजर झोनला धावत होते आणि त्या ठिकाणी मात्र 3 धावा एकवटल्या. 3 संघ पुढे सरकलाय, पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. दोन्ही संघांची जर तुलना केली तर एका बाजूला युवा संघ बांधला गेला वेलकम उसाटणे, त्या संघाला सातत्यानं सपोर्ट देखील केलं जातं आणि अनेक चांगल्या स्पर्धा गाजवल्यात या संघानं. तर एका बाजूला दिलीप पाटील असतील, नवनाथ साळुंके, शिवम गोंधली, कुणाल असतील, सौरभ असतील असे खेळाडू पाहायला मिळतात. दरम्यान यावेळेस मात्र सुरेख फटका. ज्या प्रकारचा शॉर्ट पिच लेनचा चेंडू पाहिला त्यानंतर शफल झाले होते, जागा बनवली आणि एक्झॅक्टली फाईन लेगला मात्र हा चौकार दाखवताना फलंदाज नितीन पाटील.
या षटकामध्ये मिमळेंना संघाला सावरण्याचं कार्य निश्चित होत आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकडनं. गोलंदाज पंचांच्या डावीकडनं. दरम्यान हा चेंडू क्लीन बॉल. इथे पुन्हा एकदा शफल झाले होते, मात्र गोलंदाज गुणवान आहे. पहिला चेंडू जरी त्यांनी हाफ ट्रॅकर हाताळला असला तरी मात्र त्यानंतर त्याने पलटवार केला. हा चेंडू मात्र ब्लॉक होलचा त्याने फेकला होता आणि फलंदाजाला शांत केलाय. त्याची दांडी गुल केली आहे. धक्का क्रमांक 5 नितीन पाटीलला देखील परतावं लागेल. तर प्रेक्षक आहे त्या ठिकाणी ज्याचा पाय पडद्यावर आहे किंवा तो देतोय पाय, त्याला विनंती असेल की आपण मात्र पडद्याच्या मागे बसायचं आहे, कारण की अतिशय सुरेख सुशोभीकरण आपण पाहतोय. तर प्रेक्षक निश्चित कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू जरूर मानले जातात, मात्र त्या प्रेक्षक वर्गाला देखील विनंती असेल की आपण देखील सहकार्य करायचं आहे. 4 स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतात बसण्यासाठी आणि एकंदरीत आपल्यासाठी व्यवस्था देखील अतिशय चांगली आहे. ते पाहता आपण देखील सहकार्य करायचे आहे ना. बॅक टू क्रिकेट. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत जर आपण पाहिला तर समाप्त झालाय आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या धापळकरती 22 धावा, म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 11.0 अशी सरासरी गाठली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर संयमानं धावसंख्या चांगली उभारली आहे, मात्र जर आपण विचार केला तर चिंतेची बाब आहे की विकेट जास्त गमावले. तब्बल निम्मा संघ गारद झालाय आणि आता मात्र प्रमुख ह्या संघाचा शिलेदार मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज सुरेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सिनियर गोलंदाज मिमळेन अष्टपैलू कार्य सातत्यानं सुरेश पाटील यांच्याकडनं आपण पाहतोय. त्या सुरेश पाटील यांचा वापर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जरूर केली जाते, कारण की आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतं. राईट आर्म ओव्हर द विकेट ना सुरेश पाटील. फुल लेनचा हा चेंडू होता, पंच स्क्वेअर दर्शवतात. तर नागझरी गावचे सन्माननीय भारतदादा म्हात्रे यांचं शुभ आगमन, ज्यांच्या माध्यमातून जेव्हा सीझनची सुरुवात होते तर पहिली स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, कारण की ह्यानंतर त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी. तर विनंती असेल भारतदादांना की या आपण आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र ऑनसाईडला खेळलाय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलेत आणि तोपर्यंत पुरेसा अवधी होता. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण चांगली पाहतोय आणि हे करावं लागेल, कारण की 5 षटकं आपल्याला खेळ दाखवायचा आहे आणि ते करत असताना सिंगल डबलला प्राधान्य हे द्यावं लागेल आणि ते दिलं जाईल. ह्या 2 फलंदाजांकडनं 2 धावा एकवटल्यात. सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होईल 25 धावा, कारण की एक चेंडू फाईट देखील फेकला होता. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत ह्या षटकात 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुरेश पाटीलला. 4-5 पावलांचा रणअप आपण पाहतोय. अनुभवी गोलंदाज आहेत. फुल्लेंचा हा देखील चेंडू होता. पायचीची अपील मात्र पंच दर्शवतात की लाईन यावेळेस लेग स्टिकच्या दिशेनं आहे, आणि की पायचीची अपील केल्यानंतर चेंडूमधील उंची, चेंडूचा टप्पा आणि दिशा ह्या गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातात. आणि ते पाहत असताना आपण पाहतो 2 आमचे ऑफिशियल पंच, एका बाजूला मोतीराम भोईर आहेत तर एका बाजूला पंच आपल्याला पाहायला मिळतात जतीन भोईर. अतिशय चांगली पंचांची जोडी आपण पाहतो. दरम्यान हा चेंडू बॅकफुट वरती गेले होते, जागा बनवली. अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातो सीमा पार. येतोय हा दर्जेदार चौकार फलंदाज संकेतच्या बॅटमधनं. फलंदाज ऋतिकच्या बॅटमधनं हा चौकार येतोय, कारण की स्ट्रायकिंगला ऋतिक होते आणि त्यांच्याकडनं हा चौकार पाहायला मिळतो. एकंदरीत धावसंख्येला आकार देण्याचं कार्य केलं जाईल. 29 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. एकंदरीत 5 षटकांचं एक सत्र आपण पाहतोय आणि 5 षटकामध्ये जरूर मानस आखला असेल ते म्हणजेच उसाटणे टीमनं किमान 50-55 धावा या खेळपट्टीवरती उभारणं गरजेचं आहे. चेंडूची मांग केली जाते, तर जर चेंडू सापडला नसेल तर आपण नवीन चेंडू इथनं द्यायचा आहे, कारण की हा स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, फुटला किंवा भिजला तर मात्र चेंडू नवीन देण्यात येईल. आणि सामना बरोबर सुटला तर प्रथम विकेट आणि त्यानंतर टॉस. अशा प्रकारचे स्पर्धेचे नियम एक मात्र रिव्ह्यू आपल्याला एका सत्रामध्ये पाहायला मिळतोय दोन्ही संघांसाठी. अशा प्रकारचे आपल्याला निश्चित नियम ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आई गावदेवी 11 नारायण आणि विरोधात श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी असे 2 तुल्यबल संघ. यानंतर मात्र एकमेकाच्या विरोधात येतील. या अगोदर आपण सामने पाहिले
पहिला सामना झाला होम ग्राउंडवरती गावदेवी बुरदुल होता विरोधात धोंगड्याचा पाडा. सामना जिंकला धोंगड्याचा पाडा टीमनं. त्यानंतर जागृती 11 ब्राह्मण करवले विरोधात गावदेवी चिंचवली आणि सामना जिंकला तो म्हणजेच चिंचवली टीमनं. आणि चालू सामना आपण पाहतो एका बाजूला जळवण कोटकर नावाली आणि विरोधात शिवम 11 वेलकम उसाटणे असे दोन संघ एकमेकांच्या विरोधात. दोन्ही थोडीच तोड संघ आहेत. मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पूर्णतः अनुभव झोकण्याचं काम केलं जाईल नवनाथ सालुंके यांच्या माध्यमातून. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आयोजन करता असोत किंवा समालोचन असो, राजकीय क्षेत्र असो किंवा मी म्हणेन सांस्कृतिक कार्य असो, या प्रत्येक भूमिकेत सातत्यानं आपलं अव्वल काम ते करत असतात ना. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज सुरेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढे विकेटनं दरम्यान हा चेंडू हागल्या वेगळ्या टांग्सनं मात्र हा चेंडू सोडण्याचा प्रयत्न जरूर झालाय. तिथे मात्र डेड बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. कारण की जर आपण खेळण्याचा प्रयत्न केला नाही तर मात्र आपल्याला धावा दिल्या जाणार नाहीत. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा नियम आहे आणि पंच ऑफिशियल असल्या कारणास्तव ती गोष्ट दाखवतायत की जर आपण खेळण्याचा प्रयत्न नाही केला तर मात्र आपल्याला धावा मिळणार नाहीत. गोलंदाज मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र लेगस्टिकच्या बाहेर. पंचांचा स्क्वेअरचा इशारा. अवांतर धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्येचा विचार केला तर 30 या आकड्यावरती धावसंख्या 5 गाड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूला नो स्ट्रायकिंग वरती संकेत मात्र स्ट्राईक घेण्यासाठी निश्चित आतुर असेल कारण की ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. स्वतःला कित्येकदा त्यानं सिद्ध केलंय आणि आता मात्र पूर्णतः त्याच्यावरती नजर रोखून आहेत सर्व प्रेक्षक. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. चेंडूमध्ये उंची आहे, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र अंततः सूर्याची किरण मी म्हणेन त्याच्या डोळ्यावरती आली आणि झेल घेत असताना अडथळे आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथे झेल ड्रॉप झालाय. एका बाजूला दिलासा मिळतोय तो उसाटणे टीमला तर एका बाजूला समर्थक नाराज असतील ते नावालीचे कारण की झेल व्हायला हवा होता. पुरेसा अवधी होता मात्र सूर्याची किरण दुपारचं सत्र आहे आणि ह्या गोष्टी सातत्यानं आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. 2 धावा इथनं जरूर मिळतील. धावसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. दरम्यान हा चेंडू फ्लोर लेनचा मात्र बिमर पंचांनी घोषित केलाय कारण की अतिरिक्त उंची होती या चेंडूमध्ये. पंचांचा स्प्रीटचा देखील इशारा आणि फ्रीट कोणत्या फलंदाजाला असेल तर संकेत पाटीलला. इथनं मात्र नामी संधी चालून आली आहे संकेत साडी कारण की पहिलाच चेंडू संकेत फेस करतायत आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र त्यांना संधी आली आहे ती म्हणजे फ्रीटची. धावसंख्या इथे मात्र 1+1 अशा 2 मिळतील. जर धावसंख्येचा विचार केला तर धावपळकावरती धावसंख्या पाहायला मिळेल ती 34 धावा. ओके. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस आहेत. यावेळेस मात्र झेल सुपूर्त करतायत पण हा फ्रीटचा चेंडू होता. इथे 1 धाव प्राप्त होईल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात मात्र एका बाजूला जर आपण विचार केला तर संयमानं केली होती. धावसंख्येचा वेग ज्या प्रकारे मानसिकता बाळगली होती तशा प्रकारचा वेग जरूर पाहायला मिळतोय कारण की 3 षटकापर्यंत संयम पाहिलाय आपण उसाटणे टीम कडनं. मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये जरूर त्यांच्या माध्यमातून प्रहार आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट रसिकांसाठी आणि खेळाडूंसाठी खरं तर एक विशेष पर्वणी आलेली आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ कुंभारली स्वर्गीय अरुणाबाई साळवी स्मृती चषक 2022 या दैदिप्यमान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 11 जानेवारी 2022 ते 12 जानेवारी 2022 2 दिवसाचा सोहळा असणार आहे. अतिशय सुरेख ही स्पर्धा असणार आहे. स्पर्धेचं ठिकाण आहे गोशाळेच्या बाजूला नितलस रोड या ठिकाणी असणार आहे. विशेष सूचना आहे आई गावदेवी क्रिकेट संघ कुंभारली स्वर्गीय अरुणाबाई साळवी स्मृती चषक 2022. तर एका बाजूला आपण विचार केला तर ह्या स्पर्धेमध्ये आयवा कॅच साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि टी शर्ट देखील आहेत. आमचे प्रमुख प्रणेते या स्पर्धेचे सन्माननीय एनडी शर्ट पाटील यांच्याकडनं ते पारितोषिक असेल. अतिशय दैदिप्यमान अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये निश्चित अतिशय चांगली पारितोषिकं देखील पाहायला मिळतात. रोख रक्कम 1,11,111 रुपयाचा धनादेश पहिल्या क्रमांकासाठी आपण पाहतोय. द्वितीय क्रमांक 55,555, तृतीय क्रमांक 25,555 आणि चतुर्थ क्रमांक देखील 25,555 आणि आकर्षक रंडक देखील आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी आपल्याला स्पायसिकल 2 सायकल आणि उत्कृष्ट फलंदाजसाठी LED TV असेल आणि मालिकावीरसाठी बाईक पाहायला मिळते. एकंदरीत अतिशय सुरेख अशी ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. शिवमचं हे दुसरं षटक
दुसऱ्या स्पेलमध्ये मात्र शिवम वरती विश्वास टाकलाय तो नावाली टीमनं. 2 धावा इथे एकवटल्या जाते, चपलाई दाखवली जाते, कारण की आता जास्तीत जास्त स्ट्रायकिंग वरती संकेतला आमंत्रण दिलं जाईल हे मात्र दर्शवताना एका बाजूला नॉन स्ट्रायकिंगला ऋतिक पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, 37 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जरूर आखताना आपल्याला गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक मात्र सजवलेत संकेत साडी. दरम्यान हा चेंडू प्रहार केला अलॉंग द कार्पेट. यावेळेस मात्र चेंडू 4 ते 5 टप्प्यावरती दिलीप पाटील यांच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत पुरेसा अवधी 1 धाव या ठिकाणी मात्र प्राप्त होईल. आई गावदेवी क्रिकेट संघ कुंभारली स्वर्गीय अरुणाबाई साळवी स्मृती चषक 2022 या सोहळ्याचे आयोजक असणार आहेत अविनाश साळवी. भारतीय जनता पार्टीतील युवा कार्यकर्ते आहेत, एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या माध्यमातून 11 जानेवारी आणि 12 जानेवारी 2 दिवसाचा सोहळा आपण पाहणार आहोत. अतिशय सुरेख गौशाळेच्या बाजूला नितलस गाव, या नितलस गावाच्या रोडवरती हा सामना असणार आहे. येस ओव्हर टू साईनाथ पाटील. थँक्यू थँक्यू. आपण विवेक यांचा आवाज ऐकलात. विवेक पौरजी, कोण विसरेल या आवाजाला. सातत्यानं दमदार निवेदन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतो. मात्र दरम्यान फलंदाज बाद. ऋतिकची खेळी संपुष्टात. जो मधल्या फलीमध्ये आला होता, निश्चित आपल्या संघाला सावरण्याचं काम त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल डबलला त्याने देखील प्राधान्य दिलं होतं. एक चौकार देखील आपण त्याच्याकडनं पाहिला. एकंदरीत हा 6वा धक्का उसाटणी संघाला लागलाय तो ऋतिकच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज प्रेमनाथ भंडारी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होत असताना डीजे कोण मानकरी होणार हाय एंडी शेट पाटील टचकाचा. कोण मानकरी होणार हाय एंडी शेट पाटील टचकाचा. कोण जिंकून नेणार हाय बक्षीस प्रथम क्रमांकाचा. कोण जिंकून नेणार हाय बक्षीस प्रथम क्रमांकाचा. थँक्यू. क्या बात आहे. अतिशय चांगलं संगीत. सातत्यानं अनेक टायटल सॉन्ग या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर एकनाथ माळी यांच्या शुभवाणीतनं हे आपण सॉन्ग ऐकलं. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. शॉर्ट टर्म फुल. मनगटी ताकदीचा प्रचंड वापर. चेंडूला जणू काही फेकून दिला त्या संकेतकडनं. हा येणारा उत्तुंग षटकार आणि ह्या सत्रातील मात्र हा पहिला षटकार पाहायला मिळतोय तो उसाटणे टीमसाठी. संकेत दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. या खेळाडूला का वाचवलं होतं उसाटणे टीमनं हे सांगून देत असताना संकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये. कारण की या अगोदर जर आपण रणनीती पाहिली वेलकम उसाटण्याची तर सातत्यानं सलामीसाठी हा फलंदाज यायचा, मात्र आज फिनिश त्याला करायचा आहे. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन त्याच दिशेला आणि त्याच ताकदीनं मात्र चेंडूला फेकून देत असताना संकेत पाटील ऑन फायर. सलगचा हा दुसरा षटकार संकेत पाटील. भंडारी साहेबांचे आगमन झालं चिंचोली गावचे. त्याचबरोबर निलेश पाटील नारेन यांचं देखील आगमन झालंय. तर त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठामध्ये यावं. या निलेशदादा पाटील आपलं आपण बिंदास शेठ पाटील उपसरपंचच्या वतीनं आपल्याला आमंत्रण दिलं जात आहे. तर आपण लगेच व्यासपीठामध्ये यावं. तर 50 कंप्लीट. सांघिक अर्धशतक या ठिकाणी मात्र वेलकम उसाटणे संघाचा पूर्ण झाला. 50 धावा धावपळकावरती मात्र पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक 4 मार्गस्थ. आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे ते उसाटणे टीम कडनं. संकेतनं शिवमला मात्र टार्गेट केलंय. प्रमुख गोलंदाजाला मी म्हणेन प्रमुख फलंदाजानं टार्गेट केलंय. कारण की हे कॉन्टेस्ट आणि हे बॅटल खूप सुरेख आहे यात शंका नाहीये. एका बाजूला नावालीचा प्रमुख गोलंदाज तर एका बाजूला मात्र संघनायक उसाटणे संघाकडनं खेळत असताना संकेत पाटील आपण पाहतोय. ह्या दरम्यान मात्र अतिशय दमदार कार्य संकेतचं राहिलं. कारण की त्यानं तब्बल 2 षटकार ठोकले आणि एकंदरीत 16 धावा या षटकामध्ये मात्र त्यानं एकवटल्यात आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 51 धावा. आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये वेलकम उसाटणे संघ पाहायला मिळतो. शिवम 11 वेलकम उसाटणे असा संघ आपण पाहतोय. सातत्यानं वेलकम ह्या नावानं गत वर्षापासून या संघाची बांधणी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आज त्या संघाला निश्चित पुरस्कृत केलं गेलं आहे. उमेश असतीला साथीला प्रवीण पाटील यांचं सहकार्य सातत्यानं आपण पाहतोय. त्यांचं देखील मनापासून कौतुक करेन. आणि एका बाजूला जयहनुमान कोटकर संघ नाबाली संघ हा देखील एक दमदार संघ आहे. त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं कार्य ह्या मैदानावरती पाहायला मिळेल. म्हणजे संघर्ष दोन्ही बाजूने होईल. इथनं मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज डेटोरसाठी मात्र राहुल पवारचा वापर. अष्टपैलू कार्य करणारा राहुल पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज. या दरम्यान आमचे भारत मात्रे
सन्माननीय भरतदादा म्हात्रे आमचे नागझरी गावचे, ज्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट हंगामातली प्रत्येक वर्षाची सुरुवाती स्पर्धा आपण बघतोय, तर त्या स्पर्धेचे आयोजक भारत म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय आणि मी भरतदादा म्हात्रे यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. या दादा आपण व्यासपीठावरती. निश्चित, कारण की यानंतर नागझरी संघ हा इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या विरोधात नारद संघ असेल. दोन्ही संघाचे संघनायक, एका बाजूला नागझरीचा संघनायक उपस्थित आहे आणि नारदचा देखील आहे. दरम्यान हा चेंडू, सुरेख चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. चेंडूनं मात्र फलंदाजाला बीट केल्यानंतर क्षेत्ररक्षकांना देखील चेंडूनं बीट केलं होतं आणि चेंडू सीमारेषा गाठतोय. थर्डमॅन सीमा पार, हा चौकार नशिबाचा येतोय तो उसाटणे टीम साठी आणि या 4 धावा मिळतात. 4 मात्र सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 55 धावा. असं म्हणतात की नशीब बी बहादुरो का साथ देत आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन बहादूरपणे उभा आहे तो संकेत आणि त्याला नशिबाची देखील साथ लाभत असताना ह्या चौकार मिळालाय. इथे मात्र आवश्यकता आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा कशाही येवोत, मात्र धावा आवश्यक आहेत उसाटणे टीमला. दरम्यान हा चेंडू पुढे सरसावत डांसिंग डाव द विकेट, प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे, फक्त बनून राहील दर्शक, कारण की चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. हा 3रा षटकार पाहायला मिळतोय तो संकेत पाटील कडनं. याच दरम्यान आपण पाहतो आमच्या मलंगड क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय योगेशदादा म्हात्रे चिंचवली यांचं देखील आगमन झालं आणि मी योगेशदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. या दादा आपण व्यासपीठावरती. दरम्यान फुलेंचा चेंडू फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक झेल येतात आणि खेळ संपलाय तो संकेत. या अगोदर ऐवा झेल पकडला होता, मात्र तो खेळाडूनं पकडला होता, त्यामुळे खेळाडूला मात्र ते पारितोषिक नाही आहे. दरम्यान बिग विकेट डाऊन, संकेत पाटीलला मात्र परतावं लागेल डीजे. आपण पाहतो आमचे उसाटण्याचे बी भंडारी अर्थात अजय भंडारी आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांची मुलगी काव्या अजय भंडारी हिचा आज वाढदिवस आणि आपण एनडीशेट पाटील आणि सर्व गावदेव क्रिकेट संघ बोर्दुलांचे सर्व कॉमेंट्री बॉक्स आणि सर्व प्रेक्षक वर्ग यांच्या वतीनं आपण काव्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. जाऊया आपण मैदानावरती. गोलंदाज पुन्हा सज्ज होईल आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र प्रेमनाथ भंडारी. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र सुरेख पीसेप मध्ये फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंगॉन तैनात होता, त्याच्या हातामध्ये चेंडू जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा मात्र चपलाईनं पूर्ण केल्या जात आहेत. म्हणून स्ट्रायकिंग एंडला जर आपण विचार केला तर कौतुक करावं लागेल सुशांतचं. त्यानं अतिशय चांगली दौड, अतिशय चांगली चपलाई दाखवली. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मात्र सुरेख कार्य, क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या माध्यमातून सुरेख आपण पाहतोय आणि आता मात्र योगदान देत असताना खेळपट्टीवरती. शेवटचा चेंडू या सत्रातील पूर्वार्ध आपण पाहतोय आणि पूर्वार्धामधील मात्र हा अंतिम चेंडू. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. ह्या ठिकाणी मात्र खाली क्षेत्र होतं आणि ते निवडलं जात आहे. चेंडू जाईल तो सरळ अगदी स्क्रीन समोर. हा अंतिम चेंडूवरती शेवट गोड करत असताना तो म्हणजेच प्रेमनाथ भंडारी त्याच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळाला. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. धावसंख्या धावपलकावरती तब्बल 67. आजच्या दिवसातील हा उच्चांक पाहायला मिळतोय, कारण की काल स्पर्धेमध्ये उच्चांक पाहिला होता 96 धावसंख्येचा नेवाली पाडा या टीमचा. मात्र आजच्या दिवसामध्ये उच्चांक 67 धावसंख्येचा पाहायला मिळतोय. 7 गडी गमावले प्रथम फलंदाजी करत असताना आणि धावा नोंदवल्यात 67. 68चं टार्गेट असेल ते म्हणजेच जय हनुमान कोटकर नावाली समोर. नावाली संघ देखील दमदार आहे. निश्चित एका बाजूला जर आपण विचार केला तर दिलीप पाटील असतील, साथीला कुणाला आहेत, चांगले चांगले फलंदाज, राहुल पवार सारखा विस्फोटक फलंदाज आहेत. ते पाहता सामना अतिशय रंगतदार होईल याची शंका नाही आहे. मात्र तुर्ताच आपल्याकडे वेळ आहे, आपण जाऊ टॉस बॉक्स मध्ये. मात्र पुढील सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल निश्चित साथी समालोचक मित्र आमचे बाबूशाह या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सामना दुसऱ्या सत्रामध्ये जसा सुरू होईल तसा आपण मायक्रोफोनवरती आवाज ऐकणार आहोत बाबूशाह यांचा. मात्र तुर्तास जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, जिथे मात्र 2 संघनायक उपस्थित असतील. एका बाजूला श्रीकृष्ण क्रिकेट संघ 11 नागझरी आणि एका बाजूला आई गावदेवी 11 नारन. चला टॉस साठी मी विनंती करतोय नागझरी संघ आणि त्याचबरोबर नारायण संघ लगेच आपण यायचं आहे आवाज दिल्यानंतर, कारण
3 धावांची पेनल्टी असणार आहे जर तुम्ही उशीर केला तर. नागझरी संघ या ठिकाणी आलेला आहे. नारायण संघ आपण देखील या ठिकाणी लगेच या, त्वरित या, जलद या, इन्स्टंट या, पटापट या, फास्ट या. खरं तर निमंत्रित करतोय आणि निमंत्रित करत असताना या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आज आपली कामगिरी, आपली रणनीती कशा पद्धतीनं आपण हा चक्रव्यूह रचणार आहात, आपण जिंकण्यासाठी कशा कशा प्रकारचे. चला जास्त वेळ घ्यायचं नाहीये. नारायणवाले, नारायण संघ आलाय का? तुमचा कॉल अजूनपर्यंत आम्हाला आलेला नाहीये. नारायण संघ येत आहेत. अतिशय सुरेख ही शृंखला आज या सोहळ्या प्रित्यर्थ एनडी शेठ पाटील यांच्या वतीनं हा चषक आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलगाव. आणि या बुर्दुल गावाचं खरं तर महत्व आहे. शहराच्या काही अंतरावरती रायगड आणि ठाण्याची बाउंड्री अशी ही ओळख आहे आणि ग्रामीण भागातील क्षितिजावरचा हा गाव आहे. जीवाभावाची माणसं इथं राहतात. खरं तर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या गावाचं एक अस्तित्व ओळख आहे ही शेतकरी. आणि या शेतकरी राजाचा असणारा हा गाव म्हणजेच बुर्दुल गाव. आणि त्या गावातील एक चांगल्या हुद्द्यावरती कार्यरत असणारं नाव म्हणजेच एनडी शेठ पाटील. आणि त्याच एनडी शेठ पाटलांच्या नावाचा हा चषक. या चषकामध्ये आता नारायण विपक्ष नागझरी या दोन बलाढ्य संघांमध्ये नाणेफेकी होत आहे. अविनाशजी साळवी यांना विनंती करतो आपण बंधू या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेकी करणार आहोत. नागझरी संघ पहिल्यांदा मागणार आहे. नागझरी संघ टॉस विन झालेला आहे. यस ब्रदर, टॉस विन झाला. शुभेच्छा आहेत तुम्हाला. कशा प्रकारची आजची रणनीती, तुमचा पहिला राऊंड कशा प्रकारचा असणार आहे आणि या आयोजनाबद्दल तुझं काय मत आहे? मी एकाच प्रश्नामध्ये तुला सगळं काही विचारतो. प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहे आणि आयोजन तर खूप छान आहे. एनडी शेठ पाटील आणि बिंदास पाटील यांचं अभिनंदन करतो, आम्हाला खेळाची एंट्री दिली. तरी पण मला असं वाटतं की त्याला तुम्ही क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आउल फील्ड फास्ट आहे, 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. तर मी तुझ्याकडे येतोय. आज या सोहळ्या प्रित्यर्थ तुला त्यांनी आव्हान केलेलं आहे. कशा प्रकारची रणनीती असेल, काही फेरबदल पाहायला मिळतील का ह्या मॅच मध्ये? फेरबदल तर काहीच नाही. फक्त प्रेमनाथ आजारी, भरत आणि विकेश यांच्यावर पूर्ण दावेदारी असेल. 65 ते 60 डावा काढण्याची. थँक्यू व्हेरी मच बुधा प्रेम. तुम्हाला बेस्ट ऑफ लक अविनाश दादा. आपलं पण मनपूर्वक आभार. येस. आणि चला वळूया मायक्रोफोन वरती. बुलंद हिंदीचा आवाज, तो बादशाह, गुरगुरणार हुरहुरणारे व्यक्तिमत्व म्हणजेच बाबूशाह. क्या बात है विवेक सर, आपकी आवाज में वो दर्द है, इसलिए पूरी खाड़ी चषक में मैंने यही बात बताया कि कुछ लोग मैच देख रहे थे और कुछ लोग, मैं तो ज़्यादातर आपकी आवाज़ ही सुन रहा था. बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज, इनके बारे में देखिए जिक्र करेंगे निश्चित रूप से जब जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स पर. लेकिन ये मैच देखिए बहुत बड़ा मैच है. सेकेंड राउंड की बात जब आती है तो ज़्यादा से ज़्यादा गेंद और रनों के बीच में जिक्र करना बहुत ज़रूरी है. और विकेट के ऊपर देखिए 2 वजनदार खिलाड़ी हैं, लेकिन फिटनेस देखिए कितना बेहतर. यंगस्टर को एक चुनौती देते हुए और सिंगल को देखिए डबल पर कन्वर्ट किए. और यहाँ से अब अंदाजा लगा सकते हो कितने बड़ा कड़ी मेहनत करते हुए. टारगेट की बात करेंगे, देखिए टारगेट दोस्तों 68 रनों की टारगेट से. लेकिन से टेनिस क्रिकेट का हिस्ट्री बता रहे हैं कोई भी टारगेट आसान नहीं रहता है और मुश्किल भी नहीं. ओहो, विकेट की जड़ में गेंद, कितना ताश का जोकर, बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है. संकेत का यह भन्नाट यॉर्कर. चलिए पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर टोटल की बात करेंगे 68 रन.
इस टूर्नामेंट की देखिए आन बान शान सबके लाडले सबके प्यारे नेता तरफ से एनडी सेठ पाटिल साहब है, क्या बेहतर देखिए आज समाज के साथ साथ एक टेनिस क्रिकेट में ऊंचा दर्जा देते हुए। इसलिए तो मैं हमेशा कहता हूं कि प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे, और दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। आज एनडी सेठ पाटिल साहब देखिए जिनके प्यार के खातिर कई सारे देखिए यहाँ पर मान्यवर अतिथि आज मलंगगढ़ से 40+ के अध्यक्ष हैं, और बढ़िया देखिए ऑफ ड्राइव यहाँ पर कवर के फील्डर हैं। गेंद देखिए टेनिस गेंद हरकत करता है, यहाँ पर आउटफील्ड बहुत तेज है। और विकेट के बीच में देखिए रनों की बात करेंगे तो यहाँ पर 2 रनों के साथ टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर 5 रन। बड़ा अच्छा सोच है देखिए, जैसे कहते ना एक एक बूंद से समंदर बनता है, एक एक ईंट से इमारत बनती है, तो वो एक एक रनों से टोटल आगे जाता हुआ। और बात करेंगे तो आज शिवम 11 देखिए यहाँ पर से वेलकम उसाटने टीम है। बढ़िया क्रिकेट देखिए इस टीम के माध्यम से हमेशा देखने को मिलता है। इस साल टेनिस क्रिकेट में तहलका मचाई है इस टीम, काफी जगह चैंपियंस और उसके साथ मैन ऑफ द सीरीज बाइक लीजिए और किताब लिखने में माहिर है। देखिए आज इसलिए दर्शकों का तादाद बता रहा है कि ये मैच कितना बड़ा है। और दूसरी तरफ बात करेंगे ना यहाँ पर से जय हनुमान से कोटकर 11 से नाम वाली टीम, ये देखिए एक्सपीरियंस इस टीम में बहुत लेजेंड खिलाड़ी हैं, जहां पर आप देख सकते हो नवनाथ सालुंग के देखिए अभी तक मैदान के ऊपर एक एक्सपीरियंस युवा के बीच में एक बढ़िया कड़ा मुकाबला। अनिल जी ठुपरी साहब देखिए पर तशरीफ रखे हैं, कौन भूल सकता है इनके मुकाबला रामचंद्र प्रतिष्ठान उसाट ने देखिएगा बढ़िया टूर्नामेंट समाप्त हुआ। और उसके साथ साथ देखिए एक कुल कप्तान के रूप में पहचाने जाते हैं, और हर किसी को पता है मेरे कमेंट्री के पीछे, मेरी कामयाबी के पीछे उनके कितना बड़ा सपोर्ट है। लेकिन यहाँ पर देखिए मुकाबला की हालत ऐसा बन चुका है, आने वाला देखिए 24 गेंद बचा है, लेकिन जीत की बात करेंगे तो 24 गेंद के ऊपर 62 रनों की जरूरत है। प्रसाद जी पाटिल देखिए बढ़िया यहाँ पर स्कोरिंग है, यानी प्रीतम जी भूपी को बढ़िया साथ दे रहे हैं यहाँ पर। लगातार हमें गेंद और रनों के बीच में जो कॉम्बिनेशन फासला है वो बताते हुए देखिए गेंद और रनों के बीच में बात करेंगे ना, अभी भी यहाँ से थोड़ा सा मंजिल दूर है, लेकिन से बात करेंगे तो यहाँ पर से नामुमकिन नहीं है। 24 गेंद देखिए अभी भी 62 रनों की जरूरत है। प्रीतम से जैसे कहते ना कि आशिक एक मासूका के बीच में जब लंबी जुदाई होती है तो एक मुलाकात की जरूरी होती है, तो उसी तरह से देखिए एक गेंद और रनों के बीच में देखिए लंबी जुदाई है। वाइड का इजाफा है, देखिए एक्स्ट्रा रनों से टोटल तो आगे बढ़ेगा, लेकिन वो मुलाकात नहीं हो पाएगा। क्या यहाँ पर बल्लेबाज कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, तो इस मैच में जिंदा रहने के लिए एक मुलाकात की जरूरी है। एक आध चौके छक्के नहीं मैं कहूंगा, एक लंबा ओवर बनाने की जरूरत है। 15-25 का औसत ये चलिए बढ़िया देखिए यहाँ पर टेक्निक का इस्तेमाल कर रहे हैं, लगातार देखिए विकेट लेने की नई कोशिश हो रही है। जानते हैं देखिए मंजिल बहुत दूर है, यहाँ पर डॉट गेंद का ज्यादा इस्तेमाल, स्लोअर गेंद, नकल गेंद और वाइड यॉर्कर, ये बहुत वेरिएशन दिखाते हुए गेंदबाज है। गेंदबाज की बात करेंगे देखिए यहाँ से गेंदबाज विशाल पाटिल देखिए दर्शकों का तादाद देखिए खचाखच लगभग 9000 से ज्यादा। आज सुबह से हम देख सकते हैं दर्शकों की तादाद, लेकिन वाइड का इजाफा बुरदुल टीम ने देखिए दिल तोड़ा। मोतीराम दादा भूर देखिए आज क्रिकेट के मैदान के ऊपर अंपायरिंग के रूप में एक बढ़िया देखिए एक दोस्ती की दुनिया की भी बात करेंगे दिलदार है। और भारत दादा मात्रे आए तो उनसे गुजारिश करते हैं आइए श्री कृष्ण स्पोर्ट्स नागझरी टीम देखिए मैदान पर खेलेगी। एक बढ़िया लाडले आयोजक सीजन की शुरुआत में उनकी तरफ से क्रिकेट का हंगामा आता है नागझर के मैदान के ऊपर। चलिए यहाँ पर एक क्रॉस द लाइंस, गेंद आने से पहले बल्ला फिराज एच लिया, कोई गलती नहीं, यहाँ पर दूसरा विकेट गिरता हुआ। विकेट्स गिरता हुआ और दिक्कत बनेगा निश्चित रूप से, और जितना विकेट गिरेगा ना यहाँ पर उतना दिक्कत बनेगा, क्योंकि औसतम लगातार बढ़ते जाएगा। देखिए अभी भी आने वाला 22 गेंद 60 रनों की जरूरत है। दर्शकों की तादाद देखिए, दर्शकों का यहाँ पर भीड़ बता रहे हैं, और देखिए 4 खूबसूरत स्टैंड आप देख सकते हो जहाँ पर बड़े इत्मीनान के साथ बैठकर इस मैच का मजा ले रहे हैं। तो चलिए नारायण टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे, संपर्क करें आयोजनकर्ताओं से यहाँ पर आकर। नारायण टीम के कप्तान से गुजारिश करते हैं। तो चलिए मैच देखिए यहाँ पर 20 ओवर में फंस गई है, क्या इस नैया से उठा पाएंगे? कहते हैं ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को हम जोड़ नहीं सकते हैं।
और डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। एनडी सेठ पाटिल साहब देखिए आज उनके कंधों के ऊपर कंधों को मिलाकर जैसे बिंदास सेठ पाटिल साहब देखिए उप सरपंच, और उनके साथ साथ देखिए मैं जिक्र करूंगा जैसे यहाँ पर ड्रिंक्स जाएगा मैदान के अंदर, कहीं सारा देखिए यहाँ पर युवा कमेटी यहाँ पर एक बहुत बढ़िया मेहनत, और उनका मेहनत देखिए यहाँ से रंग लाता हुआ। तो उसी तरह से देखिए यहाँ पर से 2 विकेट गिरा है, लेकिन इस डाली से फूल टूट चुका है, लेकिन वो फूल तो हम जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। इस टूर्नामेंट के देखिए लाडले आयोजक डाली बहुत मजबूत है, फूल खिलने में ज्यादा समय नहीं लगेगा। यहाँ पर से 1 रन आता हुआ, सिंगल डबल से देखिए टोटल तो आगे बढ़ेगा, लेकिन इस मंजिल नहीं दोस्तों। मैं हमेशा अपनी अंदाज में कहता हूं कि कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से ना ले, वो सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो, आपको ये टारगेट नहीं मिलेगा। ये टारगेट तक पहुंचने के लिए रोने से नहीं, हौसले से, जैसे कहते हैं ना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में अच्छी टारगेट तक पहुंचने के लिए 6 मारना पड़ता है, और कितना 6 लगाना है ये बल्लेबाज जानते हैं। ए चलिए नवनाथ सालुंके ने इरादा ठान लिया है, बचेंगे तो लड़ेंगे। भला ही छक्का तो नहीं आया, लेकिन 1 बाउंस लेकर चौका देता हुआ। हाय एंडी शेट पाटील चषक हाय, बघाया रसिक प्रेक्षक हाय, बॅट्समन जरी तो नायक हाय। क्या बात है, एनडी सेठ पाटिल साहब कह देना फूल तो टूटकर बिखर जाएगा, लेकिन खुशबू हवा में रह जाएगा। और एनडी सेठ पाटिल चषक है, ये टूर्नामेंट तो समाप्त हो जाएगा, लेकिन इसका खुशबू 364 दिन तक रहेगा। फिर से इंतजार रहेगा आने वाले दिनों के लिए, कब आएगा एनडी पाटिल सेठ चषक, और उस ट्रॉफी चुमने का कौन दावेदार टीम बनेगा। कल का दिन का पर देखिए जब खेल समाप्त होता 2 टीम सुपर 8 में पहुंचे, लेकिन आज कौन सा टीम इस ट्रॉफी तक पहुंचेगा। एक टीम को जहां पर टॉप 4 में निकलना है, और मुकाबला देखिए चौके के साथ थोड़ा सा रंग बदलता हुआ। ओहो, इस बार ताकत नहीं नजाकत है, लेकिन गैप नहीं ढूंढ सके यहाँ पर भाई मात्र देखिए गेंद के नीचे थे। बढ़िया कैच यहाँ पर गली के रीजन पर। कहते हैं ना गली से रन चुराना और गली में जाकर किसी का दिल चुराना बहुत मुश्किल काम रहता है। गली में जाकर किसी का दिल चुराना बहुत महंगा पड़ता है। तो उसी तरह से देखिए यहाँ पर लेट कट्स गली के रीजन पर खेलना चाहते थे, लेकिन सफल नहीं हो पाए, क्योंकि टेनिस क्रिकेट में बात करेंगे ना ज्यादातर फील्डिंग हम देखते हैं पॉइंट गली कवर नजदीक सर्कल के अंदर रखा जाता है, और ऑन साइड पर बात करेंगे ना दीवार खड़ा कर देते हैं बाउंड्री लाइन पर। नीलेश दादा देखिए पर तशरीफ रखें, तहे दिल से उनका भी स्वागत। देखिए नारायण के एक अच्छे आयोजक भी है, निश्चित रूप से एक समाज में बेहतर है। कई सारे देखिए हमारे यहाँ पर मान्यवर अतिथि तैयार हैं। तो चलिए यहाँ पर देखिए बिंदास सेठ पाटिल साहब चर्चा कर रहे हैं एनडी सेठ साथ में। देखिए ये 1 जोड़ी में कहूंगा, ये जोड़ी ने यहाँ पर कामयाबी दी है इसे एनडी सेठ पाटिल चषक को। देखिए कहते ना मैंने बात कहा कि डाली मजबूत है, बिल्कुल फूल खिलाने की जरूरत है। और हवा में गेंद और एक विकेट गिरता हुआ यहाँ पर सपना टूटता हुआ, और वेलकम उस टीम देखिए शाम से कर रहे हैं अपनी स्वागत है। ठीक है, चलिए यहाँ पर थोड़ी सी नाव वाली टीम मुश्किल समय में है। अविनाश सालवी साहब भी देखिए पर मैच का पूरा लुत्फ लेते हुए आनंद लेते हुए तहे दिल से उनका भी स्वागत। देखिए पर एनडी सेठ पाटिल साहब के ऊपर कितनी बड़ी प्रेम है। नीलेश दादा पाटिल देखिए शायद राहुल सेठ पाटिल से इंतजार कर रहा है, एक गले के टाई, और यहाँ पर भी तस्वीर रखेंगे उनके बैनर कटआउट आप देख सकते हो निश्चित रूप से। और जहां पर प्राप्ति लाइव है, क्या बात है, बहुत मजा आएगा। चेक क्लियर डी क्वालिटी बात करेंगे।
जीतू गोंदली लीजिए, पूरी उनकी टीम उनका जिक्र करूंगा। जब फर्स्ट इनिंग आता है ना, मुझे वो मौका रहता है ज्यादा। देखिए सेकंड इनिंग्स की बात आती है ना, गेंद रन, उसका जिक्र करना बहुत जरूरी है। निश्चित रूप से बात करेंगे। और ये चलिए, और एक हवाई फायर, लेकिन यहाँ पर देखिए सपना तोड़ता हुआ लगातार विकेट की झड़ी। जैसे कहते हैं ना, सूरज जब डूबता है तो लाल लाल हो जाता है। अगर किसी टीम का विकेट शुरुआत में गिरे तो उसकी हाल यहां से थोड़ा सा बेहाल होता हुआ। तो चलिए अभी गेंद और रनों के बीच में बात करेंगे। तो यहाँ से देखिए 15 गेंद शेष और जीत के लिए देखिए 52 रनों की जरूरत है। क्या अभी भी आशाएं उम्मीद जागी हुई है? क्या इस मुकाबला में जय हनुमान से कट कर 11 से नाम वाली टीम वापसी कर पाएंगे? बहुत बड़ा सपना, 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 लेकिन सपना के साथ गाना गाना है तो फिर संघर्ष भी करना होगा। तो चलिए इसी बीच मुकेश मुंबई साहब देखिए पर तशरीफ रखते हुए तेरील से उनका स्वागत गुजारिश करेंगे। आइए मंच पर तशरीफ रखिए। ओहो हो, ये क्या हो गया, लेने का देना पड़ गया। यहाँ पर कहते हैं ना, इंसान को जिंदगी में कभी कभी दुश्मन से भी प्यार हो जाता है। तो उसी तरह से देखिए बाई के रूप में चौका आता हुआ। गेंदबाज तैयार, सबाई के रूप में एक चौका आया है, लेकिन 14 गेंद 48 की जरूरत है। खराब गेंद का लाइन देखिए अच्छा था, लेकिन फुल लेन का था जिसका फायदा नहीं ले सके। यहाँ पर एक रन आता हुआ, एक एक रनों से सपना तोड़ रहा है, सपना जोड़ नहीं रहा है। रन तो जोड़ रहा है, लेकिन जो आपने सपना देखकर आए थे कि इस ट्रॉफी तक पहुंचने का। तानाजी पाटिल साहब देखिए नारायण सिंह पर तशरीफ रखते हुए तेरील से उनका भी स्वागत। देखिए जब कोई टीम मैदान पर होती है ना, मैंने यही बात कहा, कहीं उनके समर्थक, कहीं उनके चाहने वाले। ओ प्रयास देखिए बहुत बढ़िया था, यहाँ पर एफर्ट कमाल का दिखाए थे, लेकिन गेंद हाथों से निकला। लेकिन मैच अभी भी बैलेंस है। आने वाला देखिए जहां पर 12 गेंद और जीत की बात करेंगे ना, 46 रनों की यहाँ पर जरूरत है। देखिए हम बात कर रहे थे एनडी सेठ पाटिल सब जैसे देखिए टूर्नामेंट देखिए शानदार आयोजन नियोजन, बड़ा कमाल धमाका। ये देखिए प्रवीण दादा महात्रे देखिए ड्रीस का टॉली लेकर उतरे। इसलिए तो कहा कि डाली से फूल टूट जाए तो हम फूल खील नहीं सकते हैं, लेकिन डाली से फूल टूट जाए तो फूल जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खील सकते हैं। ये डाली देखिए मजबूत है कितना। यहाँ पर एनडी सेठ पाटिल साहब देखिए उनके कंधों को कंधा मिलाकर, जैसे बिंदास सेठ पाटिल साहब देखिए उप सरपंच बुरदौल से, और उन्होंने देखिए पूरी मेहनत डालते हुए, और उनके पीछे बात करेंगे प्रवीण दादा मात्रे लीजिए, सुभाष जी पाटिल लीजिए, प्रेम जी यादव लीजिए, शिवाजी पाटिल लीजिए, प्रशांत जी मात्रे लीजिए, किरण जी पाटिल लीजिए, स्वप्निल जी मात्रे लीजिए, मोहन जी पाटिल लीजिए। देखिए डाली कितनी मजबूत है। दत्ता जी पाटिल, करण जी पाटिल से, प्रसाद जी पाटिल देखिए, सूरज जी पाटिल से, और उसके साथ साथ बात करेंगे जय गावलवी क्रिकेट संघ बुरदौल से, ग्रामस्थ मंडल बुरदौल। चलेंगे, थोड़ा मौका है डीजे मास्टर के पास, क्योंकि आने वाला समीकरण देखिए बता रहा है 12 गेंद 46 की जरूरत है। एनडी पाटील चषक आज आला या नावाला, एनडी पाटील चषक आज आला या नावाला, जळगाव देवी संघानं आयोजन केलाय दूर गावाला, एनडी पाटील चषक आज आला या नावाला। क्या बात है। यहाँ पर देखिए जरूरत है तुम्हारी उम्र भर के लिए, योना जाना पल भर के लिए, हमारे दिल में रहना, हमारी एहसास बनकर, और हमारे इस क्रिकेट को भी ऐसे आगे बढ़ाना। एनडी सेठ पाटिल साहब देखिए आज 40+ के अध्यक्ष बने हैं। ओहो क्या मैच में है और कुछ जिंदा, क्या कहानी में है ट्विस्ट है। 12-46, लेकिन यहां पर आता हुआ चौका।
चलिए इस टूर्नामेंट में बात करेंगे यहाँ पर 1000 रन कंप्लीट होता हुआ, क्या बात है, कितने बेहतरीन स्कोरिंग देखिए। ओहो इस बार देखिए संपर्क बहुत बढ़िया, AK-47 6 रन। गावाला हे बुलबुल गावाच्या एनडी शेट पाटीलचा नाव लागलाय गाजायला, हे बुलबुल गावाच्या एनडी शेट पाटील। ओमकार के बल्ले से देखे जय जयकार, चौके के बाद यहाँ पर आता हुआ छक्का, और ओमकार बता रहे हैं भाई कफन ना डालो मेरे चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की, और हिम्मत ना हारे गुरु मैदान पर अभी तक है, मेरी आदत है गेंदबाजों से लड़ने की 10 गेंद 36 की जरूरत है, थोड़ा सा देखिए यहाँ पर मैदान पर चींगो चींगो 2 गेंद के पर वार हुआ है, लेकिन आने वाला तीसरा गेंद उपकार बल्लेबाज देखिए यहाँ पर, लेकिन अभी तक देखिए बहुत बढ़िया काम किए हैं। गेंदबाजी की बात करेंगे तो गेंदबाज सागर पाटिल, और इस बार देखिए सागर पाटिल ने बता दिया भाई गम की आंधियों में हम गुजर जाएंगे, अपनी टीम को जीत दिलाने के लिए गुरु सागर में क्या समंदर में भी उतर जाएंगे, समंदर में भी उतर जाएंगे, समंदर में भी। या महाराष्ट्रात दोन नाही असतील त्या 100, बघा असतील त्या 100। श्री मलंग क्रिकेट असोसिएशन कमिटी 1 नंबर। क्या बात है, क्या बात है। मलंगगढ़ से देखिए कितने बड़े हस्ती है, बिल्कुल कुछ दिन पहले देखिए यहाँ पर चयन किया गया 40+ के अध्यक्ष एनडी सेठ पाटिल साहब, देखिए यहाँ पर बालचंद्र पाटिल साहब देखिए तस्वीर रखते हुए शायद हम कॉल करते जा रहे थे, और भारत दादा मात्रे उनसे भी गुजारिश करना चाहेंगे, एक लाडले आयोजक देखिए यहाँ पर नागझरी और उनका टीम भी है। चलिए तस्वीर रख चुके हैं। ओहो ये चलिए सागर की गेंदबाजी देखिए, कहते हैं ना अगर समंदर से दिल लगाना है तो सबसे पहले आपको सागर से जाके कांटेक्ट करना पड़ेगा, तो सागर ने देखिए यहाँ पर बहुत बढ़िया ड्रोन कैमरा देखिए, शायद कल मुझे लगता है हिंदुस्तान क्रॉस करने वाला था, लेकिन सिग्नल टूटा था, लेकिन जीतू बहुत बढ़िया। तो चलिए इसी बीच देखिए रवि सेठ हजारी साहब यहाँ पर तशरीफ रखते हुए तहे दिल से उनका भी स्वागत। देखिए नारायण टीम मैंने यही बात बताया, जब कोई टीम मैदान पर आता है ना, उस गांव से देखिए एक एक बच्चा, एक एक बड़े, एक एक सरपंच, उप सरपंच, ऐसे कई सारे हैं। रवि सेठ हजारी साहब देखिए तस्वीर रखते, मैच देखिए थोड़ा सा एक तरफा बदल गया यहाँ पर। उपकार का देखिए विकेट जैसे गिरा, उपकार ने देखिए कुछ समय के लिए मैच में जान डाले थे। हम स्टैंड देख सकते हैं, दर्शक देखिए कितना इत्मीनान के साथ बैठकर देख रहे हैं। कैलाश वार्षिक चांगो, कल्लू पाटिल देखिए सौजन्य बात करेंगे, बिंदास है चांगो पाटिल सब देखिए उप सरपंच है, और उसके साथ साथ बात करेंगे दूसरी हम देख सकते हैं स्टैंड है। मैच देखिए थोड़ा सा यहाँ पर एक तरफा बनते जा रहे हैं, जहाँ पर देखिए 6 गेंद 36 की जरूरत है, और दूसरा देखिए बात करेंगे यहाँ पर कैलाश वर्षे, शंकर सराना पाटिल देखिए सौजन्य बात करेंगे, सुभाष पाटिल, प्रेम जादव, प्रशांत जी मात्रे देखिए क्या बात है, आज भी देखिए यहाँ पर इस यादों को ताज़ा कर रहे हैं, और तारीफ श्रेय देना चाहूँगा यहाँ पर एनडी सेठ पाटिल साहब देखिए, इसलिए मैं कहा कि डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। और उसके बाद देखिए तीसरा स्टैंड आप देख सकते हो, कैलाश वारसी यहाँ पर ललाई भाई वासुदेव मडवी देखिए उस साइड ने, और सौजन्य देखिए मिलिंद सेठ वासुदेव मडवी उस साइड ने देखिए कितनी बड़ी देखिए, इसलिए कहते हैं ना कि काम ऐसा करो कि लोग तुम्हें टीवी पर देखे, CCTV पर नहीं। आज देखिए जो एनडी सेठ पाटिल साहब के साथ देखिए जिस तरह की कंधों को मिलाकर स्कंदे है, हर गली से हर इलाके से देखिए उनका साथ मिलता है इस टूर्नामेंट में। और कैलाश वार से देखिए चंदू सेठ ठोमरे खोनी, जहाँ पर एक बड़ा प्रतियोगिता हम खोनी में देखते थे। और सौजन्य बात करेंगे किरण सेठ ठोमरे खोनी देखिए एक बहुत बड़ी हस्ती। 4 स्टैंड देखिए जहाँ पर आपको देखने को मिल रहा है। मैच देखिए थोड़ी सी एक तरफा है, मुकाबला में थोड़ा सा कहानी में ट्विस्ट नहीं है, दर्शक थोड़ी सी नाखुश है, चेहरा नजरे हट चुका होगा। दोस्तों क्रिकेट में ऐसा होता है। और बढ़िया देखिए वेरिएशन दिखाई गेंदबाजी के उस साइड ने टीम सागर देखिए चौके छक्के खाए, उसके बाद कमाल की वापसी। इसलिए तो कहता हूं कि क्रिकेट है और फुटबॉल बहुत कुछ बताता है, ये चीज है, 2 खेल ऐसा है।
कुछ बड़े हिट खेले, देखिए फील्डर आगे की तरफ भाग कर आए, काश बुर्दुल के फील्डर वहां लॉन्ग ऑन से भाग कर आते तो भला ही कैच ना होता था, लेकिन चौका बचाने का मौका होता था। जो टेनिस गेंद का उछाल था ना, वो उछाल आपको प्राप्त नहीं मिलता था, शायद आपके बॉडी से कहीं भी हिट होकर शायद चौका बच सकता था, एक मौका रह सकता था। इसलिए टेनिस गेंद में बेस्ट फील्डर का अवार्ड यहां देखिए साइकिल दिया जा रहा है। क्यों दिया जा रहा है? और मुझे बड़ा अच्छा लगा फ्रीज देखिए यहाँ पर बेस्ट बल्लेबाज के लिए। बहुत कुछ देखिए इस टूर्नामेंट में सीरीज देखिए बाइक है, और अक्सर हम देखते हैं बेस्ट फील्डर शूज दिया जाता है, कूलर दिया जाता है, लेकिन यहाँ पर देखिए साइकिल है। और शायद बुर्दुल टीम के देखिए समर्थक बहुत नाखुश थे क्योंकि मैच एक तरफ मुट्ठी में आ गया था, लेकिन किस्मत को नहीं था मंजूर। लेकिन ढोंगीपड़ा टीम के अक्षय कड़ू का तारीफ करना चाहूंगा। लगातार यहाँ पर देखिए ये देखिए आखिरी समय में कुछ छक्का आता हुआ, लेकिन इस छक्के से खुश नहीं है। जैसे कहते ना, शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आए तो सोच लीजिए शादी से खुश नहीं है। तो छक्का लगाने के बावजूद भी यहाँ पर बल्लेबाज खुश नहीं है, जानते हैं मैच बहुत दूर है। खुश नहीं है, होता है क्रिकेट में दोस्तों, कभी कभी ऐसा होता है। विवेक जी देखिए छक्के के बाद चौका, काश ये पहले आ जाता। जैसे कहते हैं ना, वफा अस्की से चेहरा हो चुकी थी, मोहब्बत अपनी मालिक हो चुकी थी, लेकिन मैं लौट आया था दौलतमंद बनकर, मगर तब तक उसकी शादी हो चुकी थी। जब तक मैच आता तब तक काम निकल चुका था। ये चौके छक्के अगर शुरुआत में महेश गायकवाड अध्यक्ष, त्यात कमिटीवरती लक्ष, यांनी पाटील कर्तव्यदक्ष। एक गेंद 19 की जरूरत है। देखिए सोच रहे होंगे काश ये चौके छक्के शुरुआत में आ जाते हैं, इसलिए तो कहा कि वफा अस्के से चेहरा हो चुके थे, मोहब्बत अपनी मालिक हो चुके थे। मैं लौट आया था दौलतमंद बनकर, हॅलो. मगर तब तक मैच निकल चुकी थी। सन्माननीय सुरेश बुवा ठाकरे यांच्या या ठिकाणी आगमन झाले। वारकरी वैष्णव अध्यक्ष ठाणे रायगड, मनपूर्वक स्वागत आहे। मी विनंती करतो बुवा आपण स्टेजवरती या। त्याचबरोबर सन्माननीय संजयजी पाटील बंधू, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। कोणीगावचं एक मोठं नाव आहे, कोणीगाव ग्रामपंचायत सदस्य आहेत, मनपूर्वक स्वागत आहे। मी विनंती करतो सुरेश बुवा आणि संजू शेठ आपण स्टेजवरती या, मनपूर्वक स्वागत आहे आपलं। तो चलिए देखिए मेहमानों की कितनी बड़ी प्रेम देखिए यहाँ पर एनडी सेठ पाटिल चषक में देखिए तस्वीर रखते हुए। मैं हमेशा कहता हूँ विवेक सर, इसकी मोहब्बत रिश्ता ये कोई क्रिकेट या फुटबॉल का खेल नहीं, जिंदगी का खेल रहता है। लेकिन चलेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच कमेंट्री बॉक्स पर बुलाना चाहूंगा रोशन जी पाटिल, देखिए यहाँ पर तशरीफ रखेंगे। लेकिन इस मैच का मैन ऑफ द मैच नो डाउट से हरपन मौला खिलाड़ी यहाँ पर संकेत पाटिल। लेकिन चलेंगे यहाँ पर सम्मान बॉक्स पर यहाँ पर विवेक सर पोर्चे देखिए पे इंतजार करते हुए। संकेत की बात करेंगे तो 23 रनों का इनिंग्स, और गेंदबाजी में बात करेंगे 13 रन 3 सफलता। सन्माननीय राहुल भंडारी चिंचवली गाव यांचं या ठिकाणी आगमन झाले। मी विनंती करतो राहुलजी आपण या ठिकाणी यायचं आहे, मनपूर्वक स्वागत आहे। आपला मान सन्मान आम्ही राखत आहोत। राहुलजी भंडारी चिंचवली गाव, विशेष आईक औद्योगिक क्रिकेट संघ बुर्दुल शेठ एनडी पाटील चषक 2022 या सोहळ्याप्रित्यर्थ आपलं येणं खरं तर अतिशय आदर्शदायी आहे। आपलं मनपूर्वक स्वागत आहे, खूप स्वागत आहे आपलं राहुलजी भंडारी। यानंतर सन्माननीय योगेश दादा म्हात्रे कार्याध्यक्ष आहेत, मी त्यांना देखील विनंती करतो बंधू आपण देखील या ठिकाणी या, मनपूर्वक स्वागत आहे आपलं। हॅलो माइक चेक। योगेश दादा म्हात्रे मनपूर्वक स्वागत आहे आपलं। मी एनडी शेठ पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्य आपण त्यांचं देखील स्वागत करायचं आहे। मलंगड क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत, मनपूर्वक स्वागत आहे आपलं। आपल्या माध्यमातून खरं तर एक न्याय व्यवस्था समिती आज पाहायला मिळणार। या ग्रामीण क्रिकेट संघामधील एक मोठं नाव आहे कार्याध्यक्ष योगेश दादा म्हात्रे, स्वागत आहे आपलं। निलेश दादा पाटील
बंधू आपण देखील या ठिकाणी या. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. निलेश पाटील, निलेश दादा पाटील नारायणगाव, स्वागत आहे आपलं. त्यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. निलेश पाटील नारायणगाव, स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर सन्माननीय रविशेठ हजारी, समाजसेवक नारायणगाव, दादा आपण देखील या ठिकाणी या. आज या सोहळ्याप्रित्यर्थ खरं तर अनेक अतिथी मान्यवर येत आहेत, आलेले आहेत. या 5 दिवसांमध्ये अनेक जण येणार देखील आहेत. या दैदिप्यमान सोहळ्याप्रसंगी खरं तर आपल्या सर्वांचं येणं हे आदर्श